तर शुभ सकाळ मैत्रिणींनो. तर आता सकाळची वेळ आहे. माझी मैत्रीण फरीन आणि मी बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओला मी स्टार्ट करत आहे बसमधूनच. कारण आम्ही चाललेलो आहे बचत गटाची प्रभाग संघाची मीटिंग आहे मुंबईला. तर त्यानिमित्ताने माझी मैत्रीण आणि मी चाललेले आहे मुंबईला. तर तेथे आता आपण प्रशिक्षण घेणार आहोत. तर ते प्रशिक्षण कशा पद्धतीचं घेणार आहोत, कसं आम्ही जाणार आहोत, ते आपल्याला पुढं दिसणारच आहे. या माळशेज घाटामध्ये असं सुंदर मनमोहक वातावरण आहे आणि खूपच जास्त लोक पर्यटक इकडे आकर्षित होतात. कारण नयनरम्य ठिकाणे फिरण्यासाठी अगदी हिरवं दाट अशी झाडांची गर्दी आणि अशा निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेण्यासाठी खूप पर्यटक लोक इकडे येतात. आणि माझंही बहुतेक बरेच दिवसातनं मुंबईला येणं झालेलं आहे, म्हणून या घाटामधून आम्ही गाडीतूनच आमचा प्रवास चाललेला आहे. जरा कॅमेरा हलतोय, परंतु अगदी एक छान असं वातावरण आणि खूपच छान इकडे असं म्हणजे पाऊस वगैरे ते थोडासा आणि धुकं पडलेलं आहे, म्हणून म्हटलं चांगलं एक छान असा व्हिडिओ काढावा. अगदी रंगीबेरंगी फुलांनी नटलेलं हे निसर्ग सौंदर्य अगदी आपण जवळून बघतोय. किती छान छान असे धबधबे देखील वाहत आहेत. भरपूर उंच आहे धबधबा. माळशेज घाट आणि इथे बोगदा संपला का एक मंदिर लागतं. आता गाडीमध्ये खूप हालतंय, तर खूप सारं धुकं आहे इकडं. सगळे बघा वळणाचे रस्ते, उंच असे दरड डोंगर. तर जागजागी आपल्याला इथे धबधबे पण बघायला भेटतात बघा, छान असे. तर खूप भारी वातावरण आहे, पण धुकंही जास्त आहे. कारण धुक्यामुळं काय आपल्याला जास्त अंतर लांबचं दिसत नाही आहे. तर हे ड्रायव्हर लोक गाडी कशी चालवतात त्यांच्याशी परत मानावं लागेल आहे की नाही. पण हां, पण किती पाणी भारी पडतंय मस्त. सगळं पाणी कोसळतंय आता, कारण 4-6 दिवसापासून सगळीकडे जोरदार पाऊस चाललेला आहे. बहुतेक आम्ही आजच्या ट्रेनिंगला उशिरा पोहोचणार आहोत. हे बघा, ह्या बसमध्ये आम्ही बसलेलो होतो आणि ती बस झालेली आहे पंक्चर. त्याच्यामुळं सगळे प्रवासी गेलेले आहे उतरून. आता सगळ्या प्रवाशांची झालेली आहे धांदळ. आता दुसरी कुठली बस येते त्यामध्ये बसून आता आम्ही पुढे प्रवास आमचा चालू होणार आहे. हा व्हिडिओ आता आपण इथेच बंद करणार आहोत आणि आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कसं प्रशिक्षण घेतोय ते बघू.